नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम जून 2020 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न। चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। सूचना आहे, प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे पुढे दिलेल्या उत्तरावर आधारित आहे। इंग्रजीमधील किंवा मराठी उत्तरातील प्रश्नांची उत्तरे द्या। उत्तर आहे, मानवी जीवनातील एकाकीपणाचे मूळ त्याच्या मानवी दृष्टीने दिलेल्या मूलभूत समस्येत आहे। मनुष्य निसर्गसृष्टीतून आणि मानवसृष्टीत येत असताना तो अनेक गोष्टी गमावून बसलेला आहे। तो माणूस होण्यापूर्वी त्याचे निसर्गाशी जे संतुलित आणि सुरक्षित नाते होते ते मानवी सृष्टीने तोडून टाकले। मानवी सृष्टीत वावरताना निसर्गाशी नवे नाते कसे प्रस्थापित करायचे हा मानव जातीपुढील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आजचे मानवी जीवन 2 अटळ गोष्टींनी कसून बांधलेले आहे। मानवी जीवन कितीही दुःखसह, कष्टमय आणि असुरक्षित असले तरी आज माणूस मानवी सृष्टीकडून पुन्हा प्राणीसृष्टीकडे परत फिरू रिग्रेशन होत नाही। फिरणे म्हणजे मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या मृत्यू पत्करणे असे त्याला जाणीव आहे, याची त्याला जाणीव आहे। परंतु खरे मानवी अस्तित्व प्राप्त करणे आणि संशय आणि भयग्रस्ततेच्या जंगलातून मानवसृष्टीच्या दिशेने प्रवास करणे असल्याने माणूस फार थकून गेलेला आहे। त्याला विश्रांतीची नितांत आवश्यकता। आज त्याला केवळ भूक, तहान आणि कामवासना एवढ्या मूलभूत शारीरिक गरजाच पूर्ण करून चालत नाही, तर त्या व्यतिरिक्त इतर अनेक गरजांची तो मागणी करताना दिसतो। परंतु त्याचा या गरजांनुसार तो पुन्हा निसर्गाकडे परत फिरायचे की मानवसृष्टीकडे दूरवर जायचे या परस्पर विरोधी टोकाने निर्धारित केलेले आहेत। परंतु माणसाला या संबंधीचा ठोस निर्णय घ्यावाच लागतो। हा निर्णय त्याने त्याच्या विकासक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर घेतलेला आहे। त्याच्या सर्व मानवी समस्या म्हणजे ह्युमन प्रॉब्लेम सुटत नाही, कारण त्याच्या माणूस म्हणून असलेल्या गरजा त्यापेक्षा वेगळ्या असतात। त्यातच माणूस म्हणून असलेली सर्व मनस्वी वासना, इंटेन्सिव्ह पॅशन आणि गरजा या त्याच्या शरीरात नसतात, तर तो ज्या सामाजिक परिस्थितीत जगत असतो त्या परिस्थितीत असतात। परिस्थिती जितकी वैशिष्ट्यपूर्ण असेल तितक्या त्याच्या गरजा वैशिष्ट्यपूर्ण आणि विविध असतात। तर ह्या उत्तरावर आधारित प्रश्न दिलेले आहेत। प्रश्न क्रमांक 11, प्राणीसृष्टीतून मानवसृष्टी येताना माणसाने कोणती गोष्ट गमावली? पर्याय हे विज्ञाननिष्ठ, एकाकीपणा, कर्तव्यनिष्ठता, नैसर्गिक संतुलन। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, नैसर्गिक संतुलन। प्रश्न क्रमांक 12, माणूस सृष्टीकडून पुन्हा प्राणीसृष्टीकडे फिरू शकत नाही, कारण बौद्धिक ऱ्हास, मानसिक प्रगती, बौद्धिक विकास, बुद्धिनिष्ठा। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, बौद्धिक ऱ्हास। प्रश्न क्रमांक 13, खऱ्या मानवी अस्तित्वासाठी कशाची आवश्यकता आहे? पर्याय भयग्रस्तता, निसर्गातीतता, संशयितता आणि अबौद्धिकता। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, संशयितता। प्रश्न क्रमांक 14, माणसाच्या भौतिक गरजा ह्या रिकाम्या जागा। पर्याय हे सृष्टीविरोधी आहेत, मानवी सृष्टी विरुद्ध निसर्ग यांच्याशी संबंधित आहेत, मानवसृष्टी निर्धारित केलेली आहेत, निसर्गसृष्टी निर्धारित केलेली आहे। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, मानवसृष्टी विरुद्ध निसर्गाशी संबंधित आहेत। प्रश्न क्रमांक 15, माणसाच्या सर्व मानवी समस्यांना सुटण्यामागचे मुख्य कारण काय? पर्याय आहे सामाजिक वास्तवता, मानसिक वासना, शारीरिक गरजा, नैसर्गिक व्यवस्था। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सामाजिक वास्तवता। प्रश्न क्रमांक 16, संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर रिकामी जागा भर देतात। पर्याय आहे ग्राहकाच्या वर्तन बदलावर, संदेशनावर, अवबोधावर, प्रेषकावर। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, ग्राहकाच्या वर्तन बदलावर। प्रश्न क्रमांक 17, संप्रेषण चक्रामध्ये प्रेषकाचे क्रमित कार्य पुढीलप्रमाणे असतात। पर्याय आहे संग्रहण, सुसूत्रीकरण, सांकेतीकरण, प्रक्षेपण। ग्रहण, निःसांकेतीकरण, अन्वय, प्रक्षेपण। ग्रहण, सुसूत्रीकरण, निःसांकेतीकरण, प्रक्षेपण। सांकेतीकरण, सुसूत्रीकरण, निःसांकेतीकरण, प्रक्षेपण। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, संग्रहण, सुसूत्रीकरण, सांकेतीकरण आणि प्रक्षेपण। प्रश्न क्रमांक 18, संप्रेषण चक्राचे प्रेषक, संदेशवाहक व रिकामी जागा हे घटक आहेत। पर्याय गोंधळ, माध्यम, अडथळे, प्रत्याभरण। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, माध्यम। प्रश्न क्रमांक 19, पुढीलपैकी कोणते संप्रेषण हे सहभागी सदस्यांच्या संख्येवर आधारित असते? पर्याय आहे व्यक्तिगत संप्रेषण, औपचारिक संप्रेषण, क्षैतिज म्हणजे हॉरिझॉन्टल संप्रेषण, अनौपचारिक संप्रेषण। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, क्षैतिज हॉरिझॉन्टल संप्रेषण। प्रश्न क्रमांक 20, बहुसंख्य श्रोते, एकजिनसी श्रोते, विस्तारित श्रोते व रिकामी जागा ही समूह माध्यमाची वैशिष्ट्ये आहेत। पर्याय आहे निरक्षर श्रोते, गोंधळाचा अडथळा, प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव, प्रभावी माध्यम। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव।
या पुढचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा देखील विसरू नका.